महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। जळगाव येथील एका मोठ्या घरफोडीच्या प्रकरणातील 11 लाख रुपयांची घरफोडी करणारे 6 आरोपी ताब्यात। मध्य प्रदेशच्या खरगोणमधून 6 आरोपी जेरबंद। जळगाव जिल्ह्यातील MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तारा बिझनेस पार्कमध्ये घडलेल्या चोरीच्या एका मोठ्या प्रकरणाचा पोलिसांनी यशस्वीपणे छडा लावला आहे। मिळालेल्या माहितीनुसार 15 एप्रिल रोजी फिर्यादी मोईज अब्बास बोहरा यांच्या रुबी प्लेस कंपनीमध्ये मोठी चोरी झाली। या चोरीत 11 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचे सोने, चांदी आणि रोकड चोरीला गेली। या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करताना MIDC पोलिसांचे प्रभारी PSI चंद्रकांत आणि त्यांच्या संपूर्ण पथकाने उत्कृष्ट कामगिरी केली। पोलिसांनी मध्य प्रदेशातील खरगोण येथून 6 आरोपींना अटक केली आणि त्यांच्या ताब्यातून चोरीचा मालही जप्त केला। जळगाव शहरातील विमानतळ परिसरातील तारा बिझनेस पार्क येथे 15 एप्रिल 2026 रोजी रात्री रुबी पेंट्सच्या मालकाच्या घरात चोरी झाली होती, ज्यातून लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला होता। आरोपीची धरपकड जळगाव MIDC पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने तांत्रिक तपास आणि खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे मध्य प्रदेशात धाड टाकून या आंतरराज्य टोळीला जेरबंद केले। बरामद मुद्देमाल अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून सोने, चांदीचे दागिने आणि रोख रकमेसह एकूण 11,55,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। अटक करण्यात आलेल्या 6 आरोपींमध्ये निलेश उर्फ भुरिया डुडवे, ताराचंद सोलंकी, सायसिंह सोलंकी, रवींद्र आर्य, दिलीप डुडवे आणि शिरालाल अलावे यांचा समावेश आहे। ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। वरिष्ठ पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांनी या यशस्वी कारवाईबद्दल संपूर्ण टीमचे अभिनंदन केले। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, जळगाव। MIDC पोलिसांच्या हद्दीमध्ये बिझनेस पार्कमध्ये फिर्यादी मोईज मोहरा यांच्या रुबी पेंट्स या कंपनीमध्ये 15 एप्रिल रोजी एक मोठी घरफोडी झाली होती। त्याच्यामध्ये साधारणतः 12 लाख आणि काही कॅश असा एकूण ऐवज गेला होता। तर त्या अनुषंगाने MIDCचे प्रभारी SDPO आणि चंद्रकांत PSI धनके आणि त्यांच्या संपूर्ण टीमने हा गुन्हा अतिशय शिताफीने सेंधवा मध्य प्रदेश, त्याचप्रमाणे चाचरिया पाटी खरगोण या अतिशय दुर्मिळ MP मधल्या प्रदेशामधून एकूण आपण 6 आरोपी यांना अटक केलेला आहे आणि 11 लाखाच्या वर हा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे। तर त्यांचे जे आरोपी होते त्यांच्यावर काही गुन्हे पहिले गुन्हे आताच प्राइम ऑफिसर त्याच्याकडे नाही असं दिसत आहे, पण हे सगळे एकत्रितच ऑपरेट करत होते आणि सर्व जो मुद्देमाल आहे तो आपण मध्य प्रदेशमध्ये जाऊन आपण स्वतः रिकवर केलेला आहे। आणखी गुन्हे उघडण्याची शक्यता आहे। आता बघूया आपण HBT याच्यामध्ये किती आहे, त्यांची मोडस काय आहे, परंतु याच्यामध्ये आपण चांगला टेक्निकल सपोर्ट घेऊन अतिशय मेहनत घेऊन सगळ्या टीमने हा गुन्हा डिटेक्ट केला आहे। तर टीमला काही रिवॉर्ड देणार आहे? रिवॉर्ड आज पुटअप करतील आणि चांगला रिवॉर्ड देऊ आम्ही। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।